जय भारत. मी अभिषेक पवार. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याचे योगदान. आता पुरोगामी विचारधारा म्हणजे नक्की काय? तर समाजामध्ये चालत आलेल्या जुन्या चालीरीती, अशास्त्रीय गोष्टी, भेदाभेद करणारी संस्कृती, जातीभेद करणारी संस्कृती हे सर्व नाकारून त्या जागी समता, बंधुता, न्याय, बुद्धी प्रामाण्यवादी व सुधारणावादी विचारसरणी स्वीकारून सुधारणावादी कार्य करणे म्हणजेच पुरोगामी विचारधारा. ही विचारधारा सामाजिक लोकशाहीचे संचलन करते, समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचा पुरस्कार करते, ज्यामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नवनवीन कल्पनांना वाव दिला जातो. आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरोगामी विचारावर महाराष्ट्र घडवण्याचे कार्य केले म्हणजे नक्की काय केले? तर महात्मा फुले यांनी प्रथमतः समानता, बंधुता स्वीकारली, सुधारणावादी तत्व स्वीकारले, सुधारणावादी विचार स्वीकारला, बुद्धी प्रामाण्यवादी राहून त्यांनी समाजात नवनवीन सुधारणा करण्याचा कल रचला, सामाजिक लोकशाहीचे तत्व अंगीकारले. आता समानता व बंधुता, महात्मा फुले यांनी आपल्या आंदोलनामध्ये कधीही जात, वर्ण, धर्म, पंथ याला स्थान दिले नाही. त्यांनी आपल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू हा व्यक्ती मानला व आपले सामाजिक लोकशाहीचे आंदोलन गतिमान केले. महात्मा फुले यांचे सुधारणावादी कार्य किंवा सुधारणावादी विचारधारा ही समता, बंधुता, शिक्षण, सक्षमीकरण या तत्वामध्ये रुजलेली आहे. शिक्षण, महिलांचे हक्क, समानता यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे भारतातील आधुनिक सामाजिक सुधारणाचा पाया रचला गेला. महात्मा फुले यांचे सुधारणावादी कार्य म्हणजे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ, विधवा पुनर्विवाह, विधवांचे पुनर्वसन, अस्पृश्यता निवारण, सत्यशोधक समाजाची स्थापना, शेतकरी व कामगारांसाठी न्याय हक्काचा लढा इत्यादी माध्यमातून त्यांनी सुधारणावादी कार्य केले. महात्मा फुले यांनी बुद्धी प्रामाण्यवादी राहून समाजामध्ये चालत आलेल्या जुन्या चालीरीती, अंधश्रद्धा या नाकारून त्याच्यावर बुद्धी प्रामाण्यवादी प्रहार केला. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्य शोधण्यावर भर दिला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येमुळे घडले. म्हणजे माणसाला शिक्षण नसेल तर माणसाची कशी हानी होते व त्या समाजाची कशी हानी होते हे यांनी महात्मा फुले यांनी या काव्यातून पटवून दिले. म्हणजे शिक्षण जर माणसाकडे असेल तर माणूस बुद्धिप्रामाण्यवादी राहतो व माणसाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन येतो हे त्यांनी समाज जीवनात रुजवले. पुरोगामी विचारावर समाज सुधारण्याचे कार्य करत असताना महात्मा फुले यांनी सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या आंदोलनामध्ये कधीही जाती, वर्ग, वर्ण याला स्थान दिले नाही. त्यांनी आपल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू बळी म्हणजे सर्वसामान्य माणूस हा ठेवला व भारतामध्ये लोकशाही राष्ट्रवादी आंदोलन गतिमान केले. शूद्र अतिशूद्राच्या कल्याणाची बाब मान्य करून त्याकरता त्यांनी संघर्ष केला. अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका घेण्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी जाती व वर्णाचा कधीही विचार केला नाही किंवा ब्राह्मणेतरवादाला खतपाणी घातले नाही. त्यांनी विधवांसाठी पुनर्वसन केंद्रे काढली, महिलांसाठी शाळा काढल्या, पण या सर्वांमध्ये त्यांनी ब्राह्मण महिलांना पण सामावून घेतले, ब्राह्मण महिलांना पण ज्ञान दिले, ब्राह्मण महिलांना पण शिक्षण दिले. म्हणजे समाज सुधारण्याचे कार्य करत असताना समाजामध्ये बहुसंख्याकांचे हित साधत असताना बहुसंख्याक व अल्पसंख्याक असे विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी सर्व मनुष्य प्राण्यांबद्दल अनुकंपा बाळगली. महात्मा फुले यांच्या आंदोलनाबद्दल बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर म्हणतात की या देशातील खालच्या वर्गामध्ये असलेल्या उच्च वर्गाप्रतीच्या गुलामगिरी संदर्भात त्यांनी नेहमीच जागृती केली व भारताला एक सामाजिक लोकशाहीचा मूलमंत्र दिला. महात्मा फुले यांचे आंदोलन कधीही एका
व्यक्ती किंवा एका वर्गासाठी बंदिस्त राहिले नाही, तर ते सामाजिक लोकशाही आंदोलन रुजवण्याचे आंदोलन होते. म्हणूनच बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांना गुरुस्थानी मानले. महात्मा फुले यांचा पुरोगामी विचारावर आधारित पेरलेल्या बीजावर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्या सामाजिक लोकशाहीच्या बीजाचे एका वटवृक्षामध्ये रूपांतर केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरोगामी विचारसरणीवर महाराष्ट्रामध्ये सामाजिक लोकशाही स्थापित करण्याचा प्रयत्न केला व ती सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली व महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याचे क्रांतिकारी कार्य केले. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.